मस्त आता उसळ शिजून घेतली आपण. हे का एक नंबर झाली. मला तर हाताने टाळी वाजवत असते, कधी एका हाताने टाळी नाही वाजली. असं घातलंय त्यांनी, मला काय पटत नाही असल्या गोष्टी. सकाळपासून श्रावण सुरू होऊन जाईल तर आपलं नॉनव्हेज बाण. मिसळ. मिसळ पाव फेमस असते तिथं. नमस्कार मंडळी, तर आज आपण पुणेरी मिसळ बनवणार आहे. हे पहा, मी मिसळ मस्त आता घेऊन आले होते खालून, तर आपण याची आता रेसिपी बघणार आहे. चला बघूया. तर भावांना बघू शकता, आज फायनली बायकोनी माझ्यासाठी उसळ म्हणजे रेसिपी आणली आहे मिसळ. हा हे बघ. काय की मी उसळ शिजायला ठेवली होती, मला शिजवलेली आधी शिजवायला लागती, मग नंतर मी फोडणी देतात उसळाची. म्हणून मी आधी आता शिजायला ठेवलीये. आपण त्याची 1-2 शिटी घेणार आहे. त्यावरच मी तुम्हाला दाखवते की मी मिक्सर मध्ये वाटण्यासाठी काय काय मसाला घेते. हे पहा, कांदा आहे, टोमॅटो आहे, अद्रक आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलीये आणि इथं आपले आहेत लसूण. हे लसूण आपण आता मिक्सर मध्ये टाकून घेणार आहे. म्हणजे मला नाही कसं कट करून टाकलेलं नाही आवडत मिसळ म्हणजे, नाही कसं कांदा तोंडात येईल, कधी टोमॅटो तोंडात येईल, मला तसं नाही आवडत. तर भावांना तुम्हाला सांगायचं म्हणजे एक असा विषय आहे की माझी बायको आहे पुण्याची, आणि तुम्हाला तर माहितीच आहे की पुण्याची जी मिसळ आहे ती 1 नंबर लागते. आमच्याकडे पाव तर पुणे नाही, कशासाठी ओळखला जातो? मिसळ. मिसळ पाव फेमस असते तिथं. मला लय आवडतं. मी गेले कधी पण बाहेर तर खातात. मला एक सांगायचं म्हणजे एक, आमच्याकडे पाव तर नाहीये, आम्ही मिसळ चपाती बनवतोय. मिसळ चपाती खाऊ. तुम्ही पण मिसळ चपाती खाऊ? नाही, तुम्ही घरामध्ये खातात मिसळ, ना? मला सांगायचं तुम्ही मिसळ चपाती नका खाऊ, पैसे असतील तर मिसळ पाव खा, म्हणजे तुम्हाला पण ठीक वाटेल. चला, आपण आता एक कांदा घेतला होता ते पण आपण मिक्सर मध्ये टाकून घेऊ. हे बघा, सगळं मिक्सर मध्ये ऍड केलंय बायकोनी. आता हे मिक्सर मधनं आपण काढून घेणार आहे. माझ्या बायकोला रेसिपी ट्राय करू शकता, आपण खूप छान रेसिपी आहे. तुम्हाला एक- पुणेरी रेसिपी खायची असेल, आता आमच्या कुकरची शिट्टी होणार आहे, फुसकून ती शिट्टी बंद कर. मला 1-2 शिट्या काढून घ्याव्या लागतात, कारण चांगलं शिजलं नाही ना, कच्च तोंडात आलेलं चांगलं लागलं. तुम्हाला सांगायचं म्हणजे एक ना, ते कुकरच्या शिट्टीचा आवाज मला खूप इरिटेट करतो, म्हणून मी हिला सांगत असतं ती शिट्टी सायलेंट घे म्हणून. तर लहान पोरीपेक्षा जास्त रस्ता यांना होतं मिक्सरचं. चला आता मिक्सर लावून घेऊ आपण. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज तिने साडी काही घातलेली नाहीये. या बघा, या असं घातलंय तिने, मला काय पटत नाही असल्या गोष्टी. सकाळपासून मला विकनेस येते, म्हणून मला आज काय जास्त काही करू वाटत नाही. पण रेसिपी तुमच्यासाठी मला रोज आणावी लागतीये. पण हे एक गोष्ट मला ऍड करायची त्यामध्ये की माझे हे 2-3 दिवस पुढचे रेसिपीज येणार नाहीयेत, कारण की मला थोडंसं हेल्थ इश्यू चालू आहेत. तर मग आपण 4-5 दिवसानंतर परत आपण रिपीट व्हिडिओ टाकणार आहे. तर तुमच्यासाठी शॉर्ट मी घेऊन येणारच आहे. तब्येत खराब का असे ना, पण शॉर्ट व्हिडिओ येत राहील तुमच्यासाठी. ते नक्की बघत जा आणि मला सांगत जा तुम्हाला रेसिपी कोणते बघायला आवडते. 4 दिवसानंतर आपण परत रिपीट चालू करतोय रेसिपीची व्हिडिओ. तर चला, आता खूप भाषांतर झालंय आमचं, कारण की भाषणामध्ये आम्ही सगळ्यात पुढे एज्युकेटेड. व्हिडिओ थांबवायचा का? नाही, चालू द्या ना, तर नाही बघू द्या. आमचं मिक्सर काय खराब झालंय काय? आणि तुम्हाला कोणतं म्हणजे पावभाजी खायचं, तर तुम्हाला माहितीये मला की पावभाजी खूप कमेंट आलेले आहेत. पण मी आज मिसळ पाव बनवते, कारण की भाजीसाठी पण काय नव्हतं, तर म्हटलं मिसळ बनवावा. तुम्ही पण बनवत असून भाजीसाठी ना, असं थोडी नाही की मिसळ पाव बनवतो. खरं सांगायचं म्हणजे एक ना, मला तर जास्त कसं आहे म्हणजे नॉनव्हेजच आवडतं, माझ्या बायकोला पण नॉनव्हेजच आवडतं, पण सगळ्यात जास्त घरामध्ये हे आमच्या प्रिशाला आवडतं उसळ. खूप खाते ती, असं कच्चच खाते, म्हणून मी थोडीशी कच्ची साईडला ठेवून दिली होती यासाठी. आता कसं नॉनव्हेज पण खायला नाही जमणार जास्त वाटतंय. आता काही श्रावण सुरू होऊन जाईल तर आपलं नॉनव्हेज बाण महिनाभरासाठी, तेव्हा मी कशी दिवस काढेन मलाच माहित नाही. तर काय करते आता? कोथिंबीर थोडीशी कट करून घ्यावं म्हणलं. कोथिंबीर मी त्यामध्ये ऍड केलेलं नाही, मला वरतून कोथिंबीर टाकले ते आवडते. बोट टाकून घेशील बरं का? नाही, पण कधी कधी होतंय बाय चान्स, जर माझं लक्ष नसेल तर होतंय. त्याच्यामुळे म्हणतो लक्ष देऊन काम करा. पण लक्ष राहिलंच पाहिजे, जर आपण किचन मध्ये तर लक्ष राहायला पाहिजे. मला असं वाटतं उसळ शिजून झाली असं, 2-3 शिट्ट्या झालेल्या आहेत. 2-3 शिट्ट्या झाल्या, आपण त्याला बंद करून घेऊ. आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे तुम्हाला रोज सांगायची गरज नाहीये. तुम्ही जर आमचे व्हिडिओ बघत आले असेल तर मी तुम्हाला म्हणतो लाईक करा. आणि Like आमचे- करा, कारण की तुमचा सपोर्ट भेटतो, जे करून दुसऱ्या लोकांना व्हिडिओ जातो. आणि आमचे व्हिडिओ बघा, आम्ही कशी स्ट्रगल केली आणि आतापासून आम्हाला थोडे कुठं काही व्ह्यू यायला लागलेत. आमचे मागचे पण व्हिडिओ बघा मोठे. आणि ते भांडणाचे व्हिडिओ बघून आम्हाला जज करू नका. तो एक व्हिडिओच होते आम्हाला बनवायचं, आमचं ते एक स्क्रिप्टेड व्हिडिओ होते भांडणाचे, त्यावरनं मला लोक जज करतात. पण त्यामध्ये आमचं ते नुसतं आम्ही
एवढं हसायचं होतं व्हिडिओ बनवता आणि ते आम्हालाच माहितीये ते घर पूर्ण असं हसायचं या डायमाने. हे बघू शकता मसाला तयार करती काय करायचं, व्हिडिओ खूप लॉंग होतोय. थांबून घ्या थोडंसं, जेणेकरून ते कुकर थोडंसं नाही का थंड होईपर्यंत मग नंतर आपण फोडणी देणार त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. तर चला थोडं थांबूया, ब्रेक घेऊया. एक शॉर्ट ब्रेक. हा. हे पा मस्त आता उसळ शिजून घेतली आपण. हे पा मस्त शिजली अशी उसळमध्ये. तर आपण आता फोडणी देणार त्या उसळसाठी. फोडणी देण्यासाठी मी आता कढईमध्ये तेल टाकून घेतलंय. आता आपण त्यामध्ये ते जे पेस्ट काढलं होतं टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर वगैरे जे जे टाकलं होतं सगळं त्याचं आपण पेस्ट टाकून घेऊया तेलामध्ये. गरम करून घेतला होता ना. हात जळण बरं का, मला भीती वाटते बाबा. हे पण सगळे आता कच्चे लागतात हाताला टाकताना. ते बायांचं दुःख बायांना माहिती की किती काय भाजून भिजून स्वयंपाक करावा लागतोय. माणसाचा दुःख माणसाला माहित, बाहेर गेल्यावर किती कामाचा त्रास असतोय ते. आणि बायांचं दुःख बायांना. म्हणून ते म्हणतात ना 2 हातांनी एक टाळी वाजवत असेल, कधी एका हाताने टाळी नाही वाजत. त्याच्यामुळे दोघांची साथ एकमेकांना लागते तेव्हा संसार होतो. आता संसार होतो. तर चला, तर आपण आता याला मस्त आता हे करून हलवून घेऊ. हलवून घेऊ. हलवून असं करा 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 करा. ते हलवल्याशिवाय छान लागत नाही. कच्चं टोमॅटो लागलं ना तर तोंडामध्ये कसं लागन ते एक नंबर. कच्चं एक नंबर लागन का. मग कसं लागल, कच्चं किती घाण लागन ते टोमॅटो आणि कांदा आणि लसूण. काय जायला तुम्हाला यांना बरं नाहीये म्हणून या व्हिडिओ मध्ये जास्त पडपड करत नाहीये, कारण की मसाला बस. आपण आता कोथमीर टाकून घेऊ. कोथमीर मला आवडती कच्ची कोथमीर खायला अशी भाजीमध्ये. मला मेथी आवडते. त्यांना मेथी आवडते, पण मेथी आता आणूया आणि व्हिडिओ सोडूया आपण मेथीचा. लवकर व्हिडिओ येईल. आता मसाला नाही टाकला, अजून मसाला नाही टाकला सर का. आता आपण हे मसाले टाकणार आहेत, नंतर ते मसाला. तर सर्वात आधी आपण आता हळद टाकून घेऊ, लाल मिरची पावडर, त्यानंतर आपला आला आता कांदा मसाला. फेवरेट. ज्यांना मसाले समजत नसतात त्यांना मी सांगतेय तर नीट ऐकून घ्या. खूप भारी लागते बरं का. हो. तर आपण आता हे टाकून घेऊ. मीठ टाकू थोडस. जास्त खरट नका करू, तुमच्या म्हणले खरट लागलं होतं. तर हे पा, हे आपण खानदेशी मिसळ मसाला आणलाय. खानदेशी मला गाणे लय आवडतात, तर मी खानदेशी मसाला पण आणलाय आज. वाव, क्या बात. चला हे सगळं टाकून घेते. मी 10 रुपयाचं आणलं होतं. एक मिसळ म्हणजे मसाला जेवढा जास्त टाकतात तेवढा छान वास येतो. आता किती वास यायला मस्त याचा. हे बघू शकता आमची मिसळ. हे पा, हे जर खालचं म्हणतात ना, खालचं जर गट्टा असेल तरच भाजी एकदम मस्त. हे असं बनवून ठेवू. वाव, काय वास यायला यार मला पण लय भारी वास येऊ राहिला. आता हे शिजवलेलं जे होतं आपलं ते आपण त्यामध्ये मिक्स करू. कशी दिसायला लागली आता मिसळ आपली. एकच नंबर ती दिसणं आणि ते खाणं, बाप रे बाप. आता ह्याच्यासोबत जर पाव असतं, आणि आमच्या जे पुण्यामध्ये राहत असेल त्यांना माहिती असेल, मिसळवर कांदा, लिंबू, त्यानंतर ना फरसाण ते टाकून जे असं खातात ना, एक नंबर लागते. तसंच मी बरोबर सेम बनवते, पण माझं एवढं आहे की माझ्याकडे फरसाण नाहीये आता आणि पाव नाहीये, तर मी चपाती लावून अशी खाणार आहे. पण तुम्हाला मी टेस्ट करून तर दाखवू शकते कशी लागते. हे बघू शकता, लगेच कळलं, कारण की हे बघ याच्यामध्ये पण थोडीशी मिसळ तशीच राहिलेली. हा, टाकून देऊ आपण. तुम्हाला दाखव. बघा चालू मध्येच तो झालं. अरे यार, की मला तोंडात तसं पाणी येऊन जाते पावभाजी सारखं. जसं तुम्हाला पावभाजी आवडते ना तसं मला मिसळ लय आवड. तोंड जाळाला बघू शकता, टेस्ट करते. तोंड नको जाळून घेऊ. एक नंबर झाली. मला तर खायला भेटणार नाहीये, कारण की आहोंचा डबा जाईन सगळ्यात आधी, नंतर ना आम्हाला भेटत असतो. तर नक्की तुम्ही रेसिपी हा ट्राय करा, आणि व्हिडिओ शेअर पण बघायचं असेल लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आणि नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.